महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संगठन के आह्वान पर वर्धा जिले में कृषि सहायकों ने अपनी विभिन्न लंबित मांगों को लेकर आंदोलन का बिगुल फूंक दिया है। 15 मई से शुरू हुआ काम बंद आंदोलन अब धरना आंदोलन के रूप में तेज होता जा रहा है। वर्धा में कृषि सहायकों ने 15 मई से जारी काम बंद आंदोलन के तहत कृषि अधीक्षक कार्यालय के समक्ष धरना दिया। उनकी प्रमुख मांगों में कार्यकाल समाप्त कर नियमित नियुक्ति, पद नाम बदलकर सहायक कृषि अधिकारी करना, लैपटॉप, सहायक कर्मचारी, पंचायत स्तर पर कार्यस्थल प्रशिक्षण सुविधाएं और सरकारी कर्मचारी का दर्जा शामिल है। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि जल्द निर्णय न हुआ तो आंदोलन राज्यव्यापी होगा। आज महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचं काम बंद धरणे आंदोलन जिल्हा स्तरावर सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर हे कामकाज धरणे आंदोलन सुरू आहे। यामध्ये आमच्या बऱ्याच अशा 11 प्रमुख मागण्या आहेत। त्यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करण्यात यावा, आमचा गाव स्तरावर तलाठी आणि ग्रामसेवक हे आमच्या समकक्ष असताना सुद्धा त्यांचे पदनामात बदल झालेला आहे, परंतु आम्ही त्यांच्या समकक्ष लेवलला असून सुद्धा आमच्या पदनामामध्ये बदल झालेला नाही। तरी आमची ही सेकंड मागणी ही आहे की आमच्या पदनामामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी हे नाम आम्हाला देण्यात यावं। तसंच गाव स्तरावर जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आम्हाला चेअर टेबल किंवा अशी बसण्याचे ठिकाण नाही आहे, तर ते ठिकाण सुद्धा अवेलेबल व्हावं ग्रामपंचायत लेवलला। बरेच शासनाच्या जवळपास 28 ॲप आहेत, त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल किंवा टॅब किंवा लॅपटॉप या देण्यात यावा, जेणेकरून आमच्या ज्या शासनाच्या स्कीम आहे, जे डिजिटल इंडिया होत आहे, तर त्या पद्धतीने शासनाने आमच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावं। कारण बऱ्याच अशा गुगल शीट निघतात, बरीच माहिती ऑनलाईन स्वरूपात त्यांना पाहिजे असते। कृषी विभागामध्ये जे लॅपटॉप असलं कधी वेळेवर म्हणजे रिपोर्ट करणं होत नाही किंवा अहवाल देणं होत नाही, त्याच्यामुळे ही शासनाने आमची बाब विचारात घ्यायला हवी आणि आम्हाला संपूर्ण राज्यामध्ये कृषी सहायकांना लॅपटॉप पुरवण्यात यावा, जेणेकरून सुसूत्रता येईल आणि शेतकऱ्यांना त्या जेही काही शेतकऱ्यांचे महाडीबीटीवरील अर्ज राहतात किंवा फॉर्म राहतात भरणं, शेतकऱ्यांना 150-200 रुपये सीएससी सेंटरवर भरावे लागतात, कधी लिंक नसते किंवा शेतकऱ्यांना त्या गोष्टी अवेलेबल होत नाही गावागावामध्ये, तर कृषी सहायकामार्फत भरल्या जाईल। यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती वेळेत पोहोचल्या जाईल, त्याकरता शासनाने याची दखल घ्यायला हवी। कारण आता खरीप हंगाम अगदी जवळ आहे आणि शासनाने डिजिटल शेतीशाळा प्लस ऑनलाईन जे आपण गावामध्ये शेतीशाळा घेतो ते सुद्धा महाकृषीचं ॲप आणलेलं आहे। त्यामध्ये पूर्ण ऑनलाईन फोटोग्राफ्स आपल्याला शेतीशाळा घेताना टाकायचे आहेत, तर त्याच्यामुळं ते सुद्धा घेताना कृषी सहायकाला गावामध्ये कुणीही मदतनीस नसल्यामुळे मदतनीस प्लस ते लॅपटॉप किंवा मोबाईल देणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्याशिवाय आम्ही ते ऑनलाईन भरायचं कसं, त्याच्यामुळे शासनाने याकडे अतिशय म्हणजे तातडीनं लक्ष देऊन आमच्या मागण्या ताबडतोब मंजूर कराव्या, ही आमची प्रमुख म्हणजे विनंती आहे।